नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या मराठी न्यूजवर। आजच्या टॉप 5 मराठी बातम्या घेऊन आली आहे मी। चला सुरुवात करूया। मराठी चित्रपटांवर राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये यश। 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांची जोरदार कमाल। आत्मपॅम्फलेटने बेस्ट डेब्यू डिरेक्टरचा पुरस्कार जिंकला, नाळ 2ला बेस्ट चिल्ड्रन्स फिल्मचा, तर श्यामची आईने बेस्ट मराठी फीचर फिल्मचा मान पटकावला। राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव। राज्यभर बालनाट्य दिन साजरा। 1959 मध्ये रंगमंचावर आलेल्या मधुमंजरी नाटकाच्या स्मरणार्थ आज राज्यभर बालनाट्य दिन साजरा झाला। मुलांसाठी मोनो ॲक्टिंग स्पर्धा, नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण रंगून गेले। नागपुरातील लुटेरी दुल्हन अटकेत। नागपूरमध्ये उच्च शिक्षित महिलेचा धक्कादायक प्रकार। 8 वेगवेगळ्या पुरुषांशी लग्न करून तब्बल 50 लाखांची फसवणूक। पोलिसांनी अखेर या लुटेरी दुल्हनला अटक केली असून चौकशी सुरू आहे। मराठी नाट्य सेन्सर मंडळाची ऑनलाईन पद्धत सुरू। महाराष्ट्र रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने अचानक ऑनलाईन स्क्रिप्ट सबमिशनची पद्धत सुरू केली। कोणतीही पूर्वसूचना किंवा मार्गदर्शन न दिल्याने अनेक लेखक आणि दिग्दर्शक गोंधळले। अभिनेता हर्षद अटकरीचा भावनिक खुलासा। मराठी अभिनेता हर्षद अटकरीने वैयक्तिक दुःखाचा अनुभव शेअर केला आहे। काही महिन्यात आईचा कॅन्सरने मृत्यू, त्यानंतर वडिलांचं अचानक निधन। कामच माझा आधार ठरलं, असं त्यांनी सांगितलं। ही होती आजच्या टॉप 5 मराठी बातम्या। अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।